सुलेखाच्या लग्नाला 2च दिवस झाले होते. नवीन सासर तिला खूप आवडत होतं. या 2 दिवसात तिच्याबरोबर सगळेजण अगदी प्रेमाने बोलत होते आणि तिचा नवरा सुरेश तर तिच्या प्रेमात अगदी मजनूत झाला होता. रात्री तिचा नवरा तिला म्हणतो, सुलेखा, आज 2 दिवस झाले आपल्या लग्नाला, पण तू अजून किचनमध्ये गेलीच नाहीयेस. अहो ते नवीन घर आहे ना, त्यामुळे मला सगळं समजायला थोडा वेळ लागतोय. मी लवकरच किचनमध्ये जाईन. लवकर नाही, तू उद्याच किचनमध्ये जाशील आणि उद्या तू चाऊमिन करशील. तेव्हा तू चाऊमिन काय मस्त बनवलं होतंस. उद्या तू सेम तसंच बनव, ठीक आहे? ते ऐकून सुलेखा खूप घाबरून जाते. ती मनातल्या मनात विचार करते, अरे आता काय सांगू मी यांना काय माहित की मला स्वयंपाक करायला येतच नाही. सुलेखा त्याच दिवसाचा विचार करू लागली. खरं तर तिला स्वयंपाक करायला अजिबात येत नव्हतं. आज तुला बघायला मुलाकडची लोक येत आहेत. त्यांनी जर तुला स्वयंपाकाचं काही विचारलं तर त्यांना सांग की मला सगळा स्वयंपाक येतो म्हणून. ठीक आहे आई. सुलेखा छान तयार होऊन त्या पाहुण्यांसमोर येऊन बसली. सुलेखाच्या आईने रेस्टॉरंटमधून खाणं मागवून त्यांच्या समोर आणून ठेवलं होतं. अरे बापरे, एवढं सगळं खाणं? हो, हे सगळं माझ्या लेकीने बनवलंय. तुम्ही खाऊन तर बघा. त्या रेस्टॉरंटचं चाऊमिन खूपच छान होतं. चाऊमिन खाऊन सगळेजण सुलेखाचं खूपच कौतुक करत होते. चाऊमिन तर खूपच छान आहे. मला चाऊमिन खूपच आवडलंय. हो, आता तुला रोज चाऊमिन खायला मिळेल. एकदा हे लग्न झालं की मग मजाच आहे तुझी. आणि मग त्या दोघांचं लग्न होतं. आता सुरेशने चाऊमिन खायचा हट्ट धरला होता. दुसऱ्या दिवशी सुलेखा झोपेतून उठली तेव्हा तिची जाऊ तिला म्हणाली, लवकर किचनमध्ये जा आणि आमच्या सगळ्यांसाठी चाऊमिन बनवून आण. भाऊजी किती वेळ वाट बघतायत तुझी. हो सुलेखा, लवकर चाऊमिन बनव. पोटात कावळे ओरडतायत यार. सुलेखा बिचारी खूपच घाबरली. ती किचनमध्ये गेली आणि तिने आपल्या आईला फोन केला. सकाळी सकाळी फोन केलास तू? सगळं ठीक तर आहे ना? या लोकांनी मला चाऊमिन बनवायला सांगितलंय. तू त्या दिवशी खोटं का बोलली होतीस? खोटं नसते बोलले तर तुझं लग्न कसं झालं असतं? तुला स्वयंपाक करायला येत नाही म्हटल्यावर त्या लोकांनी तुला कधीच हो म्हटलं नसतं. पण आता हे सगळं मला भोगायला लागतंय ना आई. आता चाऊमिन कशी बनवू तूच मला सांग. खूप सोपं आहे पोरी. आधी चाऊमिनला पॅकेटमधून काढून त्याला गरम पाण्यात शिजवायला घाल. त्यानंतर सगळ्या भाज्या तेलात चांगल्या फ्राय करून घे. तेवढ्यात तिथे सुलेखाची सासू येते. त्यामुळे सुलेखाला फोन बंद करावा लागला. सुलेखा, चाऊमिन बनवतीयस ना? कर. माझ्या तोंडात तर पाणीच सुटलंय. काय मस्त चाऊमिन बनवलं होतंस तू त्या दिवशी. थँक्यू आई. पण काय, तुला काही मदत हवीये का? नाही, मदतीची गरज नाही. मी करेन. ठीक आहे सुनबाई. एवढं बोलून विमला तिथून निघून गेली. सुलेखाने फोनकडे पाहिलं तर फोनची बॅटरी संपली होती. अरे यार, या फोनच्या बॅटरीला पण आत्ताच संपायचं होतं. आई काय म्हणाली होती? चाऊमिनला पाण्यात आधी शिजवून घ्यायचं. हां. सुलेखाला घाम फुटला होता पण तिने हार मानली नाही. तिने पॅकेटमधून चाऊमिन काढलं आणि उकळत्या पाण्यात घातलं. जोपर्यंत हे चाऊमिन शिजतंय तोपर्यंत मी सगळ्या भाज्या कापून घेते. गाजर, बीन्स आणि कांदा. हां, एवढं तर मला माहितीच आहे. तिने एका हातात गाजर पकडलं आणि एका हातात सुरी पकडली. तिने जसं गाजराला कापायला घेतलं तसं गाजर तिच्या हातातून निसटून एका भांड्याला आपटून ते भांडं खाली पडलं. त्या भांड्यांचा आवाज ऐकून, बरी आहेस ना? भांडी खाली कशी काय पडली? तू ठीक आहेस ना सुलेखा? हो ताई, मी ठीक आहे. आई, चुकून माझा हात त्या भांड्याला लागला. तुम्ही काळजी करू नका. विमला आणि सावित्री तिथून निघून जातात. सुलेखा मोठ्या मुश्किलीने गाजर कापायला घेते. गाजराचे तिने अगदी मोठे मोठे तुकडे केले. त्यानंतर तिने बीन्स सुद्धा तसेच कापले. पण जेव्हा तिने कांदा कापायला घेतला तेव्हा मात्र तिची चांगलीच पंचायत झाली. तो कांदा तिखट असल्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. हे सगळं काय होतंय माझ्या बरोबर? यापेक्षा मी लग्नाच्या आधी जर जेवण बनवायला शिकले असते तर किती बरं झालं असतं. मला घरी जायचंय. पण आता रडून काय उपयोग? लग्न तर झालंच आहे. काम तर करावंच लागणार होतं. स्वयंपाकही करावाच लागणार होता. हाच सगळा विचार करून सुलेखा पुन्हा चाऊमिन बनवायला लागली. इतक्या वेळपर्यंत तिने चाऊमिनकडे लक्षच दिलं नव्हतं. तिने पाहिलं की ते चाऊमिन जास्त शिजलं गेलं. अरे हे काय? हे चाऊमिन तर चाऊमिनसारखं राहिलंच नाहीये. हे तर खिचडीसारखं झालंय. काय आणि कसं होणार आता माझं? तेव्हाच बाहेरून सुरेशचा आवाज येतो. सुलेखा, अजून किती वेळ लागेल ग? मला ऑफिसला पण जायचंय. हो, आले. फक्त 5 मिनिटं द्या. सुलेखाने त्या अति शिजलेल्या चाऊमिनमध्ये सगळ्या भाज्या तशाच घातल्या आणि त्या तेलामध्ये तसंच फ्राय करून ते चाऊमिन तयार केलं. हे चाऊमिन तर दिसायला किती घाण दिसतंय. हे देवा. ते चाऊमिन घेऊन सुलेखा बाहेर आली आणि तिने जेवणाच्या टेबलवर ते ठेवलं. तिच्या हृदयाचे ठोके वाढतच होते. अरे वा, काय मस्त चाऊमिन केलंयस तू. दिसायला तर खूपच छान दिसतंय.
आता खाऊन बघते किती चविष्ट झालंय ते. हो हो, चला आई, आपण सुरू करूयात. सुलेखाच्या हृदयाचे ठोके जास्तच वाढत होते. कसं झालंय हो चाऊमिन? खूपच मस्त. तू पण खाऊन बघ ना. थांब थांब, मी तुला माझ्या हाताने भरवतो. सुरेशने आपल्या हाताने सुलेखाला ते चाऊमिन भरवलं आणि ते चाऊमिन खाताच सुलेखाला चक्क उलटीच आली आणि तिने चाऊमिन बाहेर थुंकलं. थू थू, हे किती घाण आहे. कसे काय खाताय तुम्ही लोक हे? मला माफ करा, मला चाऊमिन नाही बनवता येत. मला काही स्वयंपाक करायला येत नाही. आईने त्या दिवशी खोटं सांगितलं तुम्हाला, कारण माझं लग्न व्हावं म्हणून. मला माफ करा. मग ते तिघेही जण, आम्हाला माहितीये सुनबाई की तुला स्वयंपाक करायला येत नाही म्हणून. माहितीये? पण कसं काय माहिती पडलं तुम्हाला? त्या दिवशी आम्ही तुझ्या घरातून बाहेर पडलो आणि डिनरसाठी आम्ही एका रेस्टॉरंटमधून चाऊमिन पार्सल करून घेतलं होतं. मग तेव्हा आम्हाला कळालं की तुला स्वयंपाक करायला येतच नाही. मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? सुनबाई, स्वयंपाक करायला यायला पाहिजे हे बरोबर आहे, पण तो लग्नाच्या आधीच शिकला पाहिजे असं काही नाहीये. लग्न झाल्यानंतरही स्वयंपाक शिकता येतो की. तू मला खूप आवडली होतीस सुलेखा. तुम्ही सगळेजण किती चांगले आहात. मी आजपासूनच स्वयंपाक करायला शिकेन. चल सुलेखा, मी तुला शिकवते स्वयंपाक. सावित्री सुलेखाला स्वयंपाक करायला शिकू लागली. काही दिवसातच सुलेखा अगदी उत्तम स्वयंपाक शिकली होती. सगळेजण तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि सगळ्यांबरोबर अगदी आनंदाने राहायची. एका गावामध्ये करुणा नावाची एक म्हातारी विधवा राहत होती. तिचा नवरा रामप्रसाद एका अपघातात मरण पावला होता. करुणाचा एक मुलगाही होता जो शहरात सेटल झालेला होता आणि त्याने तिथेच लग्न केलेलं होतं. करुणा आपलं घर चालवण्यासाठी आपल्या नवऱ्याचंच जुनं मोमोजचं दुकान चालवत होती. पोरा, आता मी म्हातारी झालीये रे. माझ्यात काही त्राणच राहिला नाहीये. माझे अजून किती दिवस उरलेत मला माहित नाही. तू एकदा तरी येऊन मला भेटून जा रे. तुला बघायची खूप इच्छा झालीये. तुझे वडील गेल्यानंतर तूच तर एक आधार आहेस मला. आई, मी ऑफिसमध्ये आहे ग. माझ्याकडे वेळ नाहीये. मी नाही येऊ शकत. सुधीर पुन्हा फोन कट करतो. करुणा बिचारी उदास होऊन टेलिफोन बूथमधून बाहेर येते. काय झालं वहिनी? काय म्हणाला सुधीर? काय म्हणणार, वेळ मिळाला तर येतो म्हणाला. वहिनी, वाईट वाटणार नसेल तर एक सांगू तुम्हाला. सुधीर आता शहरात जाऊन खूप बदललाय. अहो भाऊजी, कुठलीही आई आपल्या पोराला विसरू शकत नाही. तुम्ही सांगा किती पैसे झाले? मी तुमच्याकडून पैसे कसे काय घेऊ शकतो वहिनी? काही हरकत नाही. तुम्ही आरामात घरी जा. नाही नाही भाऊजी, आधीच तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुमचे आधीचेच पैसे मला अजून द्यायचेत. पैशाचं काय आहे वहिनी? जेव्हा जमतील तेव्हा द्या. आता तुम्ही आरामात घरी जा. मग करुणा दुकानातून बाहेर पडते आणि आपल्या मोमोजच्या दुकानावर येते. या या, स्वादिष्ट आणि चवदार मोमोचा आस्वाद घ्या आणि घरी पण घेऊन जा. लवकर लवकर या. ती आपलं दुकान एकटीच चालवत होती. म्हातारपणामुळे ती जास्त काम करू शकत नव्हती, पण तरीही ती रोज आपलं मोमोजचं दुकान उघडायची आणि काम करायची. काही निवडक लोकच तिच्या दुकानात यायचे. कधी कधी तर एकही माणूस तिच्या दुकानात यायचा नाही. करुणाचं जगणं आता खूपच मुश्किल होऊन बसलं होतं. करुणा खूपच धार्मिक स्वभावाची होती. ती रोज न चुकता गणपतीच्या मंदिरात जायची आणि पूजा अर्चा करायची. हे बाप्पा, माझ्या म्हातारीवर नजर ठेव रे. माझं आयुष्य खूप कठीण होऊन बसलंय. लोकांकडून उधार घेऊन माझ्या पोराला मी शिकवलंय आणि आता तो मला भेटायला सुद्धा येत नाही. हे गेल्यापासून तर मला एकटीला दुकान चालवणंही मुश्किल झालंय. कुणी मदतीला पण नाहीये आणि मला म्हातारीला एवढं कामही होत नाही आता. हे प्रभू, दया करा माझ्यावर. एवढं बोलून करुणा तिथून निघून जाते. करुणा बिचारी उदास मनाने दुकानावर बसलेली होती. तेव्हाच करुणाकडे जुळी मुलं येतात. त्यांचं वय साधारण 16 वर्षांचं होतं. ते करुणाकडे येऊन म्हणतात, आजी, आम्हा दोघांकडे राहायला घर नाहीये. तुम्ही आमची काही मदत करू शकाल का? आम्ही तुमचं सगळं काम करू. पोरांनो, मी स्वतः अडचणीत आहे. मी तुम्हाला माझ्याबरोबर कशी ठेवू मग? आजी, आम्ही तुमचं सगळं काम करू. फक्त तुम्ही आम्हाला तुमच्या बरोबर राहू द्या. ठीक आहे. करुणाला त्या जुळ्या मुलांची दया येते आणि ती त्या दोघांना आपल्या बरोबर ठेवते. देवाने यावेळी करुणाची हाक ऐकली होती. ते दोघंही देवानीच पाठवलेले दूत होते, ज्यांना करुणाच्या मदतीसाठीच देवाने तिथे पाठवलं होतं. करुणा मोमोज बनवण्याची तयारी करत होती. आजी, हे काम तुम्ही आम्हाला द्या. मोमोज आम्ही बनवतो. तुम्ही जाऊन आराम करा. करुणा किचनमधून बाहेर येते. ती दोन्ही मुलं दार बंद करतात. थोड्या वेळाने जेव्हा दार उघडतं तेव्हा करुणा बघते की सगळे मोमोज तयार होते.
करुणा हे बघून खूप खुश होते. अरे वा, तुम्ही दोघांनी तर खूपच चांगलं काम केलंय. मग करुणा त्या दोन्ही मुलांबरोबर आपलं मोमोजचं दुकान उघडते आणि मोमोज विकू लागते. चला चला, स्वादिष्ट आणि चवदार मोमोज तयार आहेत. इथेही खा आणि घरीही घेऊन जा. या, लवकर या. आज करुणाच्या मोमोजमधून इतका सुगंध दरवळत होता की याआधी कधीच असं झालं नव्हतं. आणि त्याच वासामुळे बाजारातले सगळे लोक तिच्या दुकानाकडे आकर्षित होत मोमोज खायला येत होते. आणि बघता बघता करुणाच्या दुकानात गर्दी वाढते. मला 1 प्लेट मोमोज द्या हो. मला पण द्या 1 प्लेट. आहा, इतके चवदार मोमोज तर मी आजपर्यंत खाल्ले नाहीत. आहा, वा 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 वा. करुणा या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून खूप खुश होते. बघता बघता तिचे सगळे मोमोज विकले जातात. आज तर खूपच चांगली कमाई झाली. जर असेच रोज माझे मोमोज विकले गेले तर माझं सगळं कर्जच फिटून जाईल. दोन्ही मुलं आता करुणाला काही काम करू देत नव्हते. ते दोघंही मोमोज बनवायचे आणि करुणाबरोबर ते विकायलाही जायचे. त्या दोघांनी बनवलेल्या मोमोजमध्ये असा स्वाद होता की प्रत्येकजण बोटं चाटत राहायचा. एके दिवशी रात्री ते दोघंही किचनचा दरवाजा बंद करून मोमोज बनवत होते. कमाल आहे, हे दोघं रोज किचनचा दरवाजा बंद करून मोमोज बनवतात. आज बघते हे असं करतात तरी काय. करुणा हळूच जाऊन खिडकीतून बघते. ती बघते की त्या दोन्ही जुळ्या मुलांच्या हातातून चमत्कारिक शक्ती निघत असतात, ज्यामुळे मोमोज आपल्याआप तयार होतात. ती जादू बघून करुणा आश्चर्यचकित होते. ती त्या दोघांकडे जाते. दरवाजा उघडा रे. काय झालं आजी? तुम्ही दोघं कोण आहात? काय? मी सगळं बघितलंय खिडकीमधून. लवकर सांगा. घाबरू नका, आम्ही तुमचं काही नुकसान करायला नाही आलोय. मग उलट आम्ही तुमची मदत करायला आलोय. आम्ही देवाचे दूत आहोत. आम्हाला गणपती बाप्पाने इथे पाठवलं आहे. काय? गणपती बाप्पाने पाठवलंय तुम्हाला इथं? माझी मदत करायला पाठवलंय? हो आजी, तुमची हाक देवाने ऐकली होती आणि तुमच्या मदतीसाठीच आम्हाला इथे पाठवलं. करुणा हे सगळं ऐकून खूप खुश होते. त्यानंतर त्या दोन्ही दूतांच्या मदतीने करुणाचे दिवस आनंदी होत होते. ते दोघंही आपल्या जादूने मोमोज बनवायचे आणि करुणा ते विकायची. बघता बघता तिचा बिझनेस खूप वाढला. खूप दूर दूरवरून लोक तिच्या दुकानात मोमोज खायला यायचे. असं करता करता तिने मोमोजचं एक मोठं दुकान टाकलं आणि हळूहळू तिने आपलं सगळं कर्जही फेडलं. आता करुणाकडे पैशाची अजिबात कमी नव्हती आणि ही गोष्ट सुधीरला सुद्धा समजते. इकडे सुधीरची नोकरीही गेली होती. त्यामुळे एक दिवस करुणाचा मुलगा सुधीर आपल्या बायकोला घेऊन गावाला परत येतो. आई नमस्कार, मी परत आलोय. अरे सुधीर बेटा, तू परत आलास? तुला बघण्यासाठीच तर हे डोळे जिवंत होते. हो आई, मला तुझी खूप आठवण येत होती. मला माफ कर आई, माझं डोकं फिरलं होतं, माझी बुद्धी भंग झाली होती. पण आता मी परत आलोय. आता तुला कसलाही त्रास होणार नाही. आई, ही बघ, ही तुझी सून आहे मीरा. नमस्कार आई. अगं, मी तर तुम्हाला माफ तेव्हाच केलं जेव्हा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आलात. आज देवाने मला सगळं काही दिलं आहे. आता मला काही नको. चला आत या. काय झालं? तिजोरीची चावी मिळाली? हो, हे बघ. आता लवकर या म्हातारीचे सगळे पैसे घे आणि निघून जाऊया आपण इथून. हो हो, चल. मीरा आणि सुधीर हळूच जाऊन तिजोरी उघडतात आणि तिजोरीतून सगळा पैसा काढून ते आपल्या बॅगेत भरतात आणि तिथून पळून जातात. पळत पळत ते गावाच्या वेशीबाहेर येतात. तेव्हा ते थकून एका झाडाखाली आराम करायला बसतात. एवढा सगळा पैसा मी पहिल्यांदा बघतीये. एकदा डोळे भरून बघू तर दे. सुधीर पैशांची बॅग उघडतो तर त्याला त्याच्यात राख दिसते. त्या दोन्ही मुलांच्या जादूने त्या पैशाची राख झालेली होती. ते दोघेही हे बघून आश्चर्यचकित होतात. ते दोघेही त्या राखेत हात घालून पैसे शोधतात, पण त्यांना सापडतच नाहीत. अगं, पैसे कुठे गेले? याच्यातच तर ठेवले होते. हो, पैसे कुठे गेले समजतच नाहीये. तेव्हाच तिथे दोन्ही जुळे मुलं येतात आणि ते सुधीर आणि मीरावर जोरजोरात हसू लागतात. अरे मूर्खांनो, काही नाही मिळणार त्याच्यात. तुमच्या मनात जसा काळेपणा आहे तसंच त्या बॅगेतही आहे. असा कसा मुलगा रे तू? स्वतःच्या आईला लुटतोस? तुझ्या आईने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं. हे जे तुला सगळं मिळाले ना, हे तुझ्या कर्माची फळं आहेत. बिना आईचं तुझं जीवन म्हणजे या राखेसारखं आहे. त्याला काडीची किंमत नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सुधार आणि तुझ्या आईकडे जाऊन माफी माग. तुम्ही दोघांनी माझे डोळे उघडलेत. आम्ही दोघंही आंधळे झालो होतो. आम्ही यापुढे अशी चूक अजिबात करणार नाही.
आम्हाला माफ करा. मग मीरा आणि सुधीर आपल्या आईकडे परत जातात आणि तिला सगळं खरं सांगून तिची माफी मागतात. करुणाही त्यांना माफ करते. तुमचे उपकार मी कसे फेडू मला कळतच नाहीये. तुम्ही माझी एवढी मदत केली त्याच्याबद्दल धन्यवाद. आता मला सगळं काही मिळालंय. माझा मुलगा, माझी सून, सगळं. असं काही नाही आजी. आम्ही काहीच नाही केलंय. हे सगळं तर बाप्पानेच केलेलं आहे. आता तुम्ही आनंदी आहात, मग आमची जाण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्या. एवढं बोलून दोघंही तिथून निघून जातात. आता करुणाचं जीवन अगदी आनंदी होतं. आता तिला कशाचीही कमी नव्हती. तिचं मोमोचं दुकानही उत्तम चाललेलं होतं. सुधीर आणि मीराबरोबर आता ती आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगत होती. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.